अलीकडे असं झालंय की खूप व्हायलंट मूवीज ज्याच्यामध्ये भयंकर म्हणजे अग्रेसिव्ह बिहेवियर आहे, नेगेटिव्ह बिहेवियर आहे, असे सुद्धा लहान मुलांना बरोबर घेऊन बघितले जातात. कारण काही असू शकतं, पण मुलांना हे लक्षात येत नाही की आपण हे का बघतोय. मुलांना काय लक्षात येतं की स्क्रीनवरती खूप काहीतरी मारधाड चालू आहे आणि आईबाबांना ते आवडतंय किंवा ते टाळ्या वाजवत आहेत, तर मग कुठेतरी मारामारी करणं ठीक आहे असा मेसेज जाऊ शकतो. रील्स बघणे ही एक भयंकर गोष्ट आहे, एस्पेशली लहान मुलांसाठी. म्हणजे अडल्टसाठी फार काही चांगली गोष्ट नाही आहे, पण लहान मुलं एस्पेशली 0 to 6 मधली त्यांचा ब्रेन डेव्हलप होत असतो आणि त्यांना त्यांच्या मेंदूला सतत खाद्य हवं असतं काहीतरी. आणि रील्स बघताना काय होतं, एकतर त्याचा टाइम स्पॅन खूप छोटा आहे, काही सेकंदांचा आहे आणि ते पुढे पुढे येतच राहतात. म्हणजे आणि त्याच्यात काय सिक्वेन्सनी येतील हेही माहिती नाहीये. सो पहिलं रील समजा असेल काहीतरी लहान मुलांच्या खेळाचं जे त्या मुलामुलीला आवडलं, त्यातलं पुढचं रील एकदम काहीतरी कुठला टीव्ही चांगला आहे, नाहीतर कुठे हॉटेलमध्ये जायचं असं असू शकतं. आणि ह्या इतक्या कमी टाइम स्पॅन मध्ये मुलांना विचार करायलाच वेळ मिळत नाही, त्यामुळे ते स्क्रोल करताना दिसतात. आणि ते स्क्रोल करताना काय आहे तर ते इन्फॉर्मेशनवर फोकस नाही करत आहेत, ते फक्त व्हिज्युअल अटेन्शन आहेत. बरेच अमेरिकन कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ह्याच्यामध्ये की ॲज अ फॅमिली ते लाईफ रिक्रिएट करतात. म्हणजे आई बाबा मुलं मुली मिळून हे खेळतात, लपाछपी खेळतात घरामध्ये आणि ते आपण बघतोय. हे किती वाईट आहे. नाही नुसतंच म्हणजे तुम्हालाही घरात लोक आहे, तुम्हालाही आयुष्य आहे, तुम्हीही काहीतरी करू शकता. आणि असा निश्चित नको दाखवा, असा नक्की नको. जसं रील्स अजिबात दाखवू नका, तसं प्लीज हा कॉन्टेंट दाखवू नका. नक्की ह्यानी लिटरली ब्रेन रॉट होतं.